आज आनंदाची बातमी 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे. तर आला रे आला. SMS इथं आलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. श्रावणबाळ आणि निराधार योजनेचे पैसे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील महिलांना निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ या योजनेचे पैसे, जे की मुख्यमंत्र्यांनी आता 5 मिनिटांपूर्वी सही केलेली आहे, जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये ते जमवण्यास सुरुवात. तर आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे ज्यांना कुणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यातील लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. 2500 रुपये जे की अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. SMS देखील इथं सुटलेले आहेत. तर आता 1500 आणि त्यामध्ये प्लस 1000 रुपये जे की यामधून जे की लाभार्थ्यांना पैसे खात्यामध्ये जमा होत आहे ते म्हणजे 2500 रुपये. आता हे 2500 रुपये कसे काय, तर आता जे काही बरेच दिवसांपासून जे काही दिव्यांगांसाठी 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली होती, 1500 रुपये आणि 1000 रुपये असे मिळून 2500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरुवात झालेली आहे. यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने तक्रार कुठे करायची आहे, कशा पद्धतीने तुमचे पैसे बंद पडलेले सुरू करायचे हे सांगणार आहे. ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे जमवण्यास सुरुवात. आता हे जे काही जिल्हे आपण पाहणार आहे, तर हे जिल्हे काय आहे, पेंडिंग जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, जालना, बीड, धाराशिव. याचप्रमाणे धाराशिव झाल्याच्या नंतर इथे आपलं लातूर, नांदेड, यानंतर परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आधी जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक नवीन योजना आलेली आहे. तर त्या शेतकरी बांधवांनी लगेच तपासा. आधी जे की मिळणारा एकमेव सरकारने जे की इथं 1000 रुपये निधीमध्ये वाढ. तर आता जे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली का, लगेच तुम्ही तपासा. जे की तुम्हाला पहिले 1500 रुपये मिळत होते आणि आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ अशी मिळून 2500 रुपये जमा होत आहे. आता कोणाला पैसे जमा होत आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ, दिव्यांग, वृद्ध व्यक्ती, विधवा महिला अशा महिलांना पैसे तर जमा होत आहेत. तर ज्यांना प्राधान्य पैसे देण्यात येत आहे, तर ज्यांचे नाव अधिकृत यादीमध्ये आहे. जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण जाऊ शकते. आधार लिंक बँक खाते आहे, DBT सुरू आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. तर अशांना पैसे इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होत आहे. कोणाचे पैसे अडकू शकतात? आधार लिंक नाही, DBT खाते बंद आहे म्हणजे इनॲक्टिव्ह आहे, कागदपत्र अपूर्ण आहेत, यादीमध्ये नाव नाही. तर अशांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे इथं थांबू शकते. यानंतर पैसे अडकले तर तुम्हाला काय करायचं? सर्वप्रथम आधी बँक खाते तपासायचे. काय करायचं आहे? बँक खाते तुम्ही तपासून घ्यायचं आहे. आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही चेक करा, DBT चालू आहे की नाही हे चेक करा, किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये संपर्क करा आणि तिथं चौकशी करा. लेखी अर्ज द्यायचा आहे. ज्यांना कोणाचे पैसे तर बंद झालेले असेल तर प्रति माननीय महिला व बालविकास अधिकारी तहसीलदार साहेब, तुम्ही तहसील आणि महिला व बालविकास अधिकाऱ्याला लेखी अर्ज द्यायचा आहे. योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबत अर्ज. याचप्रमाणे तुम्हाला खाली यायचं आहे, महोदय लिहायचं आहे, मी खालील सही करणारा किंवा करणारी शेतकरी, करणारी महिला, त्याचप्रमाणे तुमचे नाव, राहणार, पत्ता. मी योजनेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ असेल तर श्रावणबाळ टाका आणि दिव्यांग असेल तर दिव्यांग, निराधार असेल जे काही असेल ते तुम्ही याचा लाभार्थी आहे. मी माझ्या खात्यामध्ये अद्याप योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम जमा झालेली नाही, तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पैसे जमा करण्यात यावे ही नम्र विनंती. मी खालील माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तुमचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर हे तुम्हाला व्यवस्थित इथं टाकायचं आहे. दुसरे जे मेन अपडेट इथं आलेले आहेत, तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांसाठी यामध्ये नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे. काय झालेलं आहे? नवीन फॉर्म. आता ज्यांना कोणाला पैसे मिळत नाही, ज्यांचे पैसे तर बंद झालेले आहेत किंवा नवीन लाभार्थी आहेत, तर अशांना एक सुवर्ण संधी आलेली आहे. म्हणजे नवीन फॉर्म तुम्हाला इथं भरता येणार आहे. यामध्ये निराधार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार, वृद्ध व्यक्ती यासाठी पात्र आहेत. अर्ज कुठे करायचा आहे? तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आता बंद झालेले आहेत, तलाठी कार्यालय, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये जा. महिला व बाल विकास विभागाकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता किंवा ऑनलाईन देखील अर्ज इथं सुरू झालेला आहे.
तर तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास अधिकारी यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इत्यादी लागणार आहे. सरकारकडून जे काही 1000 रुपये निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात वाढ झालेली आहे आणि सर्वच लाभार्थ्यांना आता टप्प्याटप्प्याने वाढ इथं करण्यात आलेला आहे. तर आता ऑक्टोबरमध्ये जे काही GR इथं काढण्यात आलेला होता, तरी अद्यापही काही लाभार्थ्यांना लागू झालेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अधिकही लागू झालेला नाही. तर असं नाही की सर्व जिल्ह्यात 2500 रुपये याप्रमाणे मिळत आहे. काही लाभार्थ्यांना इथं 1500 रुपये मिळत आहेत, तर काही लाभार्थ्यांना 2000 रुपये, तर काही लाभार्थ्यांना 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. लगेच खाते तपासा.